नमस्कार मित्रांनो, आता आपण पाहूया या पोर्टलवर मोबाईल रिचार्ज कसा करायचा। आता मोबाईल रिचार्ज करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला शॉपिंग वॉलेटमध्ये पैसा पाहिजे आणि तो शॉपिंग वॉलेटमध्ये आपण पैसा पाहतोय। हा शॉपिंग वॉलेटमध्ये पैसा आपल्याला दिसतोय। यामधून आपण कशा पद्धतीने शॉपिंग करणार आहोत हे पाहूया। जसं की आपण जातोय रिचार्जवर, 3 लाईनवर गेल्यानंतर तुम्हाला रिचार्ज ऑप्शन मिळते। या रिचार्जवर गेल्यावर रिचार्ज टच करायचं आणि रिचार्ज हिअरवर जायचं आहे। रिचार्ज हिअरवर गेल्यानंतर तुम्हाला मिळतंय मोबाईल दिसतंय। त्या मोबाईल रिचार्ज केल्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर टाकायची गरज आहे। आता मोबाईल नंतर ऑपरेटर म्हणजे तो कोणत्या कंपनीचा आहे, तो एअरटेल टाकलाय। सिम कोणत्या राज्यातला आहे ते राज्याचं टाकलंय आणि त्यानंतर आपण हा रिचार्ज आपल्याला माहिती आहे त्याचा आपण करायचा 299चा रिचार्ज आपण करत आहोत। हे पाहूया। पे नाव दिसतंय आणि बॅलन्स दिसतोय। बॅलन्स 3394 आहे आणि 299 आपण त्याच्यामध्ये कटिंग होणार आणि या पे नाववर टच केल्यानंतर लगेच आपला हा रिचार्ज पूर्ण होईल आणि रिचार्ज पाहता मित्रांनो, आपला रिचार्ज कंप्लीट झालाय। हा इजी तरीका, आपल्याला इजी एकदम फॉर्मॅलिटी आहेत। हा रिचार्ज पूर्ण झालाय आणि तो रिचार्ज पूर्ण झाला की नाही इथं आपण चेक करू शकतो। रिचार्ज हिस्ट्रीमध्ये जाऊया। आता रिचार्ज हिस्ट्रीमध्ये आपण पाहूया एअरटेल आहे। कॅशबॅक 9 रुपये भेटलेत जवळपास आपल्याला आणि हा रिचार्ज सक्सेस दाखवतोय। अशा पद्धतीने आपल्याला हा रिचार्ज करण्याचा आपल्याला पण या पोर्टलवर संधी आहे मित्रांनो। अशा तरीकेने तुम्ही रिचार्ज करू शकता। थँक्यू सो मच। आता आपण पाहिलंय रिचार्ज कसा करायचा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा। थँक्यू सो मच। जय हिंद, जय विमान मार्ट।